आपल्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात कधी, कुठे आणि कशी होईल हे सांगता येत नाही. कोणाला आपलं प्रेम शाळेतच गवसतं, तर कोणाला कॉलेजमध्ये भेटतं. या प्रकारे अनेक कलाकारांच्या प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात एकांकिका, नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या निमित्ताने झाली आहे. एका साध्या भेटीतून मैत्री आणि त्यानंतर प्रेम फुलत गेले. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मराठी कलाविश्वातील काही लोकप्रिय जोड्यांच्या हटके लव्ह स्टोरीज पाहूयात. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. मराठमोळा सुपरस्टार रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची लव्ह स्टोरी हटके असून दोघांकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. रितेश आणि जिनिलिया यांची पहिली भेट हैदराबादमध्ये तुझे मेरी कसम या हिंदी चित्रपटाच्या निमित्तानं झाली. या पहिल्या भेटीत दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही. मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने रितेश हा गर्विष्ठ असल्याचं जिनिलियाला वाटलं होतं. मात्र जेव्हा चित्रपटाचं शूटिंग पुढे सरकत गेलं तेव्हा जिनिलियाचा गैरसमज दूर झाला. तेव्हा सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागणाऱ्या रितेशचा नम्र स्वभाव जिनिलियाला भावला आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हैदराबादमधील शूटिंग संपल्यानंतर रितेश मुंबईला परतला. तुझे मेरी कसम नंतर दोघांनी एकत्र मस्ती हा चित्रपट केला. या चित्रपटाच्या दरम्यान दोघांमधील प्रेम फुलत गेलं. खरं तर रितेशला फिल्मी स्टाईलने जिनिलियाला प्रपोज करायचं होतं. त्यामुळे रितेशने शॉपिंगच्या बहाण्याने जिनिलियाला ताज हॉटेल व गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात नेलं. त्यानंतर दोघे स्पीड बोटीवरून मित्राच्या यॉटवर गेले. यॉटमधूनच ते मरीन ड्राईव्हच्या दिशेने गेले, कारण तिथे त्याच्या मित्राची बिल्डिंग होती. तिकडे रितेशने जिनिलियाला पाहायला सांगितलं. जिनिलियाने बिल्डिंगच्या दिशेने पाहिलं. फटाक्यांची आतषबाजी झाली आणि रितेशने जिनिलियाला प्रपोज करत लग्नासाठी विचारलं. हे प्रपोजल पाहून जिनिलिया सुद्धा भारावून गेली आणि तिने रितेशला होकार दिला. अखेर अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रितेश आणि जिनिलिया यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. अंकुश चौधरी आणि दीपा परब. परळमधील महर्षी दयानंद महाविद्यालय म्हणजेच MD कॉलेजमध्ये अंकुश चौधरी आणि दीपा परब यांचं शिक्षण पूर्ण झालं. दोघांचंही अभिनय आणि रंगभूमीवर जीवापाड प्रेम. एकांकिका करताना दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर दोघांमधील नातं फुलत गेलं. दिवस सरले आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. परंतु दोघांपैकी कोणीही मनातील भावना एकमेकांना सांगितल्या नव्हत्या. अखेर अंकुश चौधरीनेच प्रेमाची कबुली देण्याचं ठरवलं आणि दीपा परबला थेट फिल्मी स्टाईलनं प्रपोज केलं. एके दिवशी दीपा परब लोअर स्टेशनला जात असताना अंकुश चौधरी धावत तिच्या मागे गेला आणि वर्दळीच्या रस्त्यात गुडघ्यावर बसून गुलाबाचं फूल देऊन फिल्मी स्टाईलने अंकुशने दीपाला प्रपोज केलं. त्यावेळी दीपा अंकुशला हो सुद्धा म्हणाली. विशेष बाब म्हणजे दोघांनी प्रेमाला आणि करिअरला समान महत्त्व दिलं. आपलं करिअर सेट झाल्याशिवाय लग्न न करण्याचं त्यांनी ठरवलं. दोघांनीही विविध नाटक व चित्रपटांमध्ये काम केलं. दोघांनीही एकमेकांना 10 वर्ष डेट केलं आणि मनोरंजन सृष्टीतील करिअरचा यशस्वी टप्पा गाठल्यानंतर 2007 मध्ये अंकुश आणि दीपाने लग्न केलं. उमेश कामत आणि प्रिया बापट. मराठी कलाविश्वातील लाडक्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. दोघांनीही बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. आभाळमाया मालिकेमुळे प्रिया उमेशची फॅन झाली होती. तेव्हा प्रिया 11वीत शिकत होती. त्यानंतर प्रियाला आभाळमाया मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. मात्र दोघांचं काही बोलणं झालं नाही आणि शूटिंगच्या शेवटच्या दिवशी दोघांची पहिल्यांदा भेट झाली. दोघांनी फोन नंबर्सही एक्सचेंज केले. मात्र तेव्हाही दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही. पण प्रिया उमेशच्या प्रेमात अक्षरशः बुडाली होती. विविध नाटक व चित्रपटांमध्ये काम करत असल्यामुळे उमेशचा मोठा चाहता वर्ग व चॉकलेट बॉय अशी ओळख निर्माण झाली होती. तेव्हा प्रियाला काहीही करून उमेशसोबत बोलायचं होतं. प्रियाने शक्कल लढवली आणि आम्हाला एका कलाकाराची मुलाखत घ्यायची आहे असा प्रोजेक्ट कॉलेजने दिल्याचं सांगून उमेशची भेट घेतली. तेव्हा दोघांमध्ये प्रोजेक्टच्या पलीकडे गप्पाही रंगल्या. त्यानंतर दोघांमधील बोलणं आणि भेटी वाढल्या. पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे दोघांनाही कळलं नाही. अखेर प्रियानेच पुढाकार घेतला आणि थेट फोन करत उमेशला विचारलं. दोघांमध्ये 8 वर्षाचं अंतर असल्यामुळे उमेशने विचार करण्यासाठी वेळ मागितला. त्यानंतर 1 महिना उलटूनही उमेशकडून प्रियाला काही उत्तर मिळालं नव्हतं. अखेर प्रियाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 18 सप्टेंबर रोजी उमेशने प्रियाला होकार दिला. त्यानंतर दोघांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं.
समुद्रकिनारी फिरायला गेले आणि बाईक राईडचाही आनंद लुटला. विशेष बाब म्हणजे आपलं प्रेम इतरांपासून लपवण्यासाठी दोघांनीही विशेष काळजी घेतली. अखेर दोघांनी 6 ऑक्टोबर 2011 रोजी दसऱ्याच्या शुभदिनी लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. दोघांची 2017 साली एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदा भेट झाली. खरं तर तेव्हा दोघेही आपापल्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीला डेट करत होते. काही कारणांनी दोघांचंही पहिलं नातं तुटलं. पुढे सिद्धार्थ आणि मितालीचं सोशल मीडियावर बोलणं वाढलं आणि काही आवडीनिवडी सारख्याच असल्यामुळे स्वभावही जुळले. दोघांचाही स्वभाव खोडकर असल्यामुळे नात्यातील गोडवा वाढला. दोघांचंही अभिनय क्षेत्रात उत्तम करिअर सुरू होतं. दोघांचाही फ्रेंड सर्कल बऱ्यापैकी सारखाच होता. त्यामुळे दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. अखेर सिद्धार्थने मितालीच्या वाढदिवशी म्हणजेच 11 सप्टेंबर 2018ला मितालीला रिंग देत हटके प्रपोजही केलं. त्यानंतर 24 डिसेंबर 2019 रोजी दोघांनी साखरपुडा केला आणि 2 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर पुण्यात 24 जानेवारी 2021 रोजी थाटामाटात लग्नही केलं. गिरिजा ओक आणि सुहृद गोडबोले. नॅशनल क्रश बनलेल्या गिरिजा ओकची लव्ह स्टोरी कशी आहे? ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचा मुलगा आणि निर्माता असलेला सुहृद गोडबोले तिच्या आयुष्यात कसा आला यामागेही भन्नाट स्टोरी आहे. एका रियालिटी शोचा सुहृद निर्माता होता, तर गिरिजा सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत होती. या रियालिटी शोच्या सेटवर भेटण्यापूर्वी दोघांचे कॉलवर कामासंदर्भातील बोलणं झालं होतं. दोघांचे कॉलवर बोलणे झाल्यानंतर काही दिवसांनी गिरिजा थेट शूटिंगसाठी रियालिटी शोच्या सेटवर जाऊन पोहोचली. तेव्हा एक 25 वर्षांचा मुलगा सेटवर सर्वत्र वावरत होता आणि सर्वांना सूचना देत काम समजावून सांगत होता. त्याला पाहून गिरिजाला प्रश्न पडला की हा मुलगा नेमका कोण आहे. त्यानंतर सुहृदने स्वतःची ओळख करून दिली आणि मी सुहृद गोडबोले असं गिरिजाला सांगितलं. तेव्हा सुहृदला पाहून गिरिजाला आश्चर्याचा धक्काच बसला की हा एवढासा मुलगा माझ्याबरोबर कॉलवर बोलला होता. पुढे या शोच्या सेटवर दोघांमधील बोलणं वाढलं. भेटी होऊ लागल्या आणि नकळतच प्रेम फुलत गेलं. त्यानंतर दोघे गोव्याला फिरायला गेले होते. तेव्हा एका मार्केटमध्ये 25 ते 75 रुपयांपर्यंतच्या बांगड्यांसह विविध वस्तू विकत घेत असताना नेमकी किती रुपयांची खरेदी केली याची बेरीज करण्यासाठी दोघांनी चक्क मोबाईलमधील कॅल्क्युलेटरची मदत घेतली. तेव्हा सुहृद व गिरिजा या दोघांनाही कळलं की आपली गणिताची बोंब आहे. याच वेळी दोघांना एकमेकांच्या कमकुवत आणि जमेच्या बाजू कळू लागल्या. तसेच हे नातं टिकू शकतं अशी दोघांना जाणीव झाली. मात्र दोघांनी एकमेकांना प्रपोज काही केलं नव्हतं. पुढे दिवसांमागून दिवस सरत गेले आणि मित्रमंडळीनेही दोघांना एकमेकांचा विचार करायचा सल्ला दिला. तेव्हा एका भेटीदरम्यान सुहृद व गिरिजाने एकमेकांना विचारलं आणि एक सर्वसाधारण चर्चा सुरू असताना दोघांनी एकमेकांना होकार दिला. पुढे 2011 साली दोघांनी थाटामाटात लग्न केलं. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? यापैकी तुमची आवडती जोडी कोण हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.